नमस्कार मित्रांनो. मी अभिजित. तुमचं माझं YouTube चॅनल फ्युचर ब्राईट ब्युरोक्रॅट सर मनापासून स्वागत करतो. मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे एम-पी-एस-सी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या ॲनालिसिसची एक व्हिडिओ सीरीज, ज्याच्या अंतर्गत आपण राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला आतापर्यंत जे काही पेपर झाले आहेत त्यांचं ॲनालिसिस पाहणार आहोत. GSच्या पेपरचं हा 2023चा पेपर आहे मित्रांनो. सेट आहे ए. यापूर्वी मी या चॅनलवर 2024च्या पेपरचं अनालिसिस केलेले आहे, व्हिडिओ टाकलेले आहेत आणि एक PYQच्या अनालिसिसचं इन्फॉर्मेशन देणारा एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ सुद्धा मी या चॅनलवर टाकला आहे. तुम्ही बघू शकता, हा लोगो आहे त्या चॅनलचा, फ्युचर ब्युरोक्रॅट म्हणून. तर तुम्ही जर युट्यूबला हा व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत असाल ना, तर याच्या अगोदर एक 24च्या पेपरच्या अनालिसिसचे 4 व्हिडिओ आणि एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ, असे टोटल 5 व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत. तर ते तुम्ही पाहून घ्या. आणि या चॅनलला तुम्ही जर फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल ना, तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटून जातील आपोआप. तर आपण आता 2023च्या पेपरला सुरुवात करणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, पंडिता रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले होते. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता म्हणलेला आहे. तर या सल्लागार मंडळात मित्रांनो 4 जण होते. तर ते 4 जण कोणते कोणते होते ते बघणार आहोत आपण. तर न्यायमूर्ती गोविंद रानडे होते, महादेव गोविंद रानडे. त्याच्यानंतर डॉक्टर RG भांडारकर हे होते. त्याच्यानंतर न्यायमूर्ती KT तेलंग होते. आणि चौथी व्यक्ती आहे कृष्णाजी लक्ष्मण नुलकर. मी इथे नाव लिहितोय. ही ती व्यक्ती आहे बघा, चौथी. तर या 4 व्यक्ती यांचा समावेश होता त्यांच्या सल्लागार मंडळामध्ये. तर याचं उत्तर आहे 1, 2, 3. तर ही बापू हरी शिंदे ही व्यक्ती नव्हती. त्याच्यामुळे माझं उत्तर असणार आहे 1, 2 आणि 3 हे असणार आहे. हे जे रमाबाई असोसिएशन आहे याची स्थापना झाली होती बघा मित्रांनो 10 डिसेंबर 1887 रोजी याची स्थापना झालेली होती. बरोबर. ऍक्च्युली आणि पुढे काय झालं होतं, ही जी काही मंडळी होती ना, यांनी पुढे चालून ना राजीनामा दिला होता. तर ते राजीनामा देणारे व्यक्ती 3-4 व्यक्ती आहेत. तर ती नाव आपण लक्षात घेऊया. राजीनामा देण्याचं कारण होतं 10 ते 12 मुलींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. तर हे कारण सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. 10 ते 12 मुलींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. त्याच्यामुळे या असोसिएशनशी जे काही निगडीत लोक होते ना, त्यांनी हळूहळू राजीनामे द्यायला सुरू केले होते. तर त्याच्यामध्ये भांडारकर होते, त्याच्यानंतर रानडे, आणि तिसरी व्यक्ती होती चिंतामण नारायण भट. तर या व्यक्तींनी ना राजीनामे सुद्धा दिले होते या असोसिएशनच्या काही मुलींनी पुढे जाऊन ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे. तर आपल्याला हे 4 व्यक्ती कळलेले आहेत. रानडे होते, भांडारकर, KT तेलंग आणि कृष्णाजी लक्ष्मण नुलकर ही चौथी व्यक्ती आहे. तर या 4 व्यक्ती सोबत होत्या. पुढचा प्रश्न आहे, 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला? पीपल्स युनियन, तर याचं सरळ उत्तर आहे बघा, राजर्षी शाहू महाराज यांनी केलेला आहे. उत्तर आहे याचं एक. ऍक्च्युली यांनी ना 24 नोव्हेंबर 1918 ला एक भाषण दिलं होतं आणि या भाषणामध्ये त्यांनी अशी संघटना स्थापन करण्याचा उद्देश केला होता. तर आपण इथे बघू शकता मुंबईतील कामगारांसाठी यांनी काम केलं. अजून कामगारांशी कोणी कोणी निगडीत काम केलं आहे, तर हे नारायण मेघाजी लोखंडे आहेत ना, यांनी सुद्धा काम केलं. यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन नावाची एक संस्था स्थापन केली होती. बॉम्बे मिल हँड असोसिएशन 1890 मध्ये ची स्थापना केलेली होती. यांना कामगार चळवळीचे जनक सुद्धा म्हणून आपण ओळखतो, नारायण मेघाजी लोखंडे. हे भाई माधवराव बागल जे आहेत ना, हे साहित्यिक आहेत मित्रांनो. तर यांनी काम नाही केलेलं. तर यांनी त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा म्हणजे यांनी पण सुद्धा मजूर जे लोक होते ना, जी पीपल्स युनियन वगैरे कामगार लोक सुद्धा होते, त्यांच्यासाठी सुद्धा एक पार्टी स्थापन केली होती. तिचं नाव होतं इंडिपेंडंट लेबर पार्टी, जी 1936 मध्ये स्थापन झाली होती. स्वतंत्र मजूर पक्ष ज्याला आपण म्हणतो, इंडिपेंडंट लेबर पार्टी ची स्थापना केली होती 1936 ला.
बाबासाहेब आंबेडकरांनी. तर या सर्वांनी कोणा ना कोणासाठी काम केलेलं आहे. पण हे जे भाई माधवराव बागले आहेत हे साहित्यिक होते, बरोबर. तर हे झालेलं आहे या प्रश्नाचं अनालिसिस. सोबतच NM जोशी, आपण त्यांना म्हणतो नारायण जोशी, याही व्यक्ती आहेत. यांनी 1926 साली बॉम्बे लेबर युनियन नावाची संस्था स्थापन केली होती. भारतातली पहिली लेबर युनियन जर कुठली असं म्हणलं ना, तर फर्स्ट ऑर्गनायझेशन, पहिली संस्था की कुठले ऑर्गनायझेशन विचारलं ना, तर ती आहे मद्रास लेबर युनियन. याची स्थापना झाली होती 1918लाच. हे बघा, ही पण 1918चीच आहे पीपल्स युनियन, पण याच्यात काही दिवस अगोदरच या मद्रास लेबर युनियनची स्थापना झाली होती. आणि याची स्थापना केली होती BP वाडिया आणि दुसरे व्यक्ती होते कल्याण सुंदरम मुदलियार. तर या दोन व्यक्तींनी ना मद्रास लेबर युनियनची स्थापना केली होती. तर आपल्याला हे कळलं की भारताची सगळ्यात पहिली लेबर युनियन कुठली आहे, तर मद्रास लेबर युनियन. तर आपण आता पुढच्या प्रश्नावर जाऊया. हा प्रश्न कळला तुम्हाला? पीपल्स युनियनच्या स्थापनेसाठी कोणी हे केलं होतं, तर राजर्षी महाजन. डॉक्टर आंबेडकरांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापन केली. पुढे जर प्रश्न आला की बॉम्बे मिल हँड असोसिएशन कोणी स्थापन केली, तर त्याचं उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे. सोबतच बॉम्बे लेबर युनियन कोणी स्थापन केली, तर ती आहे नारायण जोशी, ज्याला आपण NM जोशी. जोशी यांनी बॉम्बे लेबर युनियनची स्थापना केली 1926 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ करून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला, बरोबर ना. जे चिपळूणकरांच्या करांनी जे काय टीका केली होती ब्राह्मणेतर करून, त्याच्यावर महात्मा फुलेंवर टीका केली होती. तर त्या टीकेपासून बचाव करण्यासाठी एका वृत्तपत्रातून लेख लिहिले जातोय. तर ते वृत्तपत्र कोणतं आणि ते कोणी सुरू केलं हे विचारलेले आहे. तर ते कृष्णाजी भालेकर या व्यक्तीने केलेलं आहे. आणि ते वृत्तपत्र होतं मित्रांनो दीनबंधू. दीनबंधू यामधून कृष्णाजी भालेकर यांनी महात्मा फुलेंवर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलेलं आहे. आपण आताच बघितलंय नारायण मेघाजी लोखंडे हे कामगार चळवळीशी निगडीत आहेत. हे तुकाराम तात्या पटवर्धन हे सुद्धा साहित्यिकच आहेत बघा. तुकाराम तात्या पटवर्धन हे सुद्धा साहित्यिकच आहेत. आणि भाऊदाजी लाड तर हे डॉक्टर आहेत, बरोबर. भाऊदाजी लाड डॉक्टर म्हणतात. यांनी कुष्ठरोगावर एक औषध शोधलं होतं, म्हणून त्यांना धन्वंतरी सुद्धा आपण म्हणतो. तर याचं उत्तर आहे कृष्णाजी भालेकर यांनी दीनबंधू या साप्ताहिकातून हे केलं होतं. आता तुकाराम तात्या पटवर्धन आहेत ना, यांचे काही ग्रंथ आहेत ते बघूया आपण. एक आहे जातीभेद, दुसरा आहे विवेकसार, ही पुस्तके आहेत त्यांची. आणि अजून एक आहे संत तुकाराम गाथा, समग्र तुकाराम गाथा. समग्र तुकाराम गाथा ही या तुकाराम तात्या पटवर्धन यांची काही निवडक पुस्तके किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो साहित्य कृती आहे. पुढचा प्रश्न आहे, मालविका अग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजघरांच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो, तर याचं उत्तर आहे शुंग आणि विदर्भ या दोन राजघराण्यातील वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो. तर आता हे जो पुष्यमित्र शुंग होता मित्रांनो, तर त्याचा मुलगा पुष्यमित्र शुंग ज्याने शुंग वंशाची स्थापना केलेली, त्याचा मुलगा अग्निमित्र व विदर्भाची राजकन्या मालविका यांच्यातील प्रेमविवाह म्हणजे किंवा वैवाहिक संबंधावर प्रकाश टाकणारा हा ग्रंथ आहे बघा मित्रांनो. तर याचं उत्तर भेटलं आपल्याला शुंग आणि विदर्भ. पण हे जे ऑप्शन आता इथं जे खाली दुसरा ऑप्शन दिलेत ना, गुप्त वाकाटका, शक, सातवाहन, चालुक्य किंवा वर्धन, तर ह्यांच्या विषयी सुद्धा आपल्याला येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी करून द्यायचे, कारण हा 2023 चा पेपर आहे मित्रांनो. आणि 2024 मध्ये ना सातवाहन घराणे
आणि वर्धन घराण्यावर 2 प्रश्न आलेले आहेत, म्हणजे टोटल 4 मार्क्स. तर ऑप्शन वर कसा पुढच्या वेळेसाठी प्रश्न पडतो, कारण हा 23वा प्रश्न आहे. तर 2024 मध्ये त्यांनी सिंपल प्रश्न विचारला होता की सातवन घराण्याचे संस्थापक कोण, आणि वर्धन म्हणजे हर्षवर्धन आणि कोणते कोणते ग्रंथ लिहिले आहेत याच्यावर हा प्रश्न होता. तर आपण आता अशा प्रकारे ऑप्शन सुद्धा हे करणार आहोत. पुढच्या वेळेस ते कदाचित तुकाराम तटापटवर प्रश्न विचारतील किंवा भाऊदाजी लाडून प्रश्न विचारतील, यावेळेस त्यांनी कृष्णाजी भालेकरवर प्रश्न विचारतील. तर आपल्याला ऑप्शनचं सुद्धा थोडंफार ना अनालिसिस करत जायचं आहे, कारण आपण बघू शकतो 2023 मध्ये हे ऑप्शन आले होते आणि 2024 मध्ये 2 प्रश्न आलेले आहेत, 2 क्वेश्चन आणि टोटल 4 मार्क्स. तर एक मार्क आपल्यासाठी महत्वाचा आहे मित्रांनो. तर आपण असंच एकदम डिटेलमध्ये अनालिसिस करूया. पुढचा प्रश्न आहे, वैदिक काळात व्यापाराचे विनिमय माध्यम म्हणून काय होते. प्रश्न काय, वैदिक काळात विचारले आणि व्यापाराचे विनिमय होतात. तर याचं उत्तर आहे निष्क, कृष्णाल आणि शतमान हे 3. तर 1, 2, 3 पहिल्याच ऑप्शन मध्ये. हे जे गण व श्रेणी आहेत ना मित्रांनो, हे व्यापारी संघटना आहेत. व्यापारी संघटना आहेत. जे व्यापाऱ्यांचे जे काही ग्रुप वगैरे राहत होते ना, त्यांना गण किंवा श्रेणी म्हणत होते. त्यांना अजून काही नाव आहेत बघा. एक आहे मणिग्रामम, आणि दुसरं नाव आहे नानादेशी. ह्या सुद्धा व्यापारी संघटनाच आहेत. जर पुढच्या प्रश्न आला गण, श्रेणी, मणिग्रामम, नानादेशी ह्या काय आहेत, तर ह्या व्यापारी संघटना आहेत मित्रांनो. तर याचं उत्तर आपल्याला 1, 2, 3 भेटलेलं आहे. म्हणजे चौथा आणि 5वा काय, तर व्यापारी संघटना आहेत, गण, श्रेणी सोबतच मणिग्रामम आणि नानादेशी. तर निष्क, कृणाल, शतमान ह्या वैदिक काळातील विनिमयाचे माध्यम होत्या. बरोबर. तुम्हाला आता वैदिक काळ करून जात असताना ना, वैदिक काळातील अर्थव्यवस्था, वैदिक काळामधील समाज व्यवस्था कशी होती, त्याच्यानंतर मुख्य उद्योग काय होते, तर वेगवेगळे, आणि वैदिक काळात झालेली ग्रंथ रचना. कारण वैदिक काळाला आपण 2 काळ म्हणतो, एक उत्तर वैदिक काळ आणि नंतरचा वैदिक काळ. बरोबर, अशा 2 भागामध्ये आपण हे करतो. तर वैदिक काळ जेव्हा तुम्ही इतिहास म्हणजे प्राचीन इतिहासाचा अभ्यास करता ना, तर त्यावेळेस थोडंफार साहित्य कृतींवर प्रश्न आलेले आहेत. अशा प्रकारे तयार करून चलत राहा. आणि जे काही टर्मिनॉलॉजीज असतात, अशा वेगवेगळे काही टर्म्स किंवा वेगवेगळे आपण काय म्हणतो प्राचीन शब्द जे असतात ना, जसं की गोधू म्हणजे काय, गोधुली म्हणजे काय, दुहित्री म्हणजे काय, त्याच्यासोबतच वेगवेगळे काही टर्म्स येतात ना, त्या आपल्याला प्रिपेअर करत जायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथ पंथातील कोणत्या संताने शाह रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची शिक्षा घेतली, हे महाराष्ट्राच्या संस्कृती इतिहासातले एक गूढ आहे. तर याचं उत्तर आहे कनिफनाथ. कनिफनाथांनी ना शाह रमजान हे नाव धारण केलं असं यांच्या सेतू माधवराव पगडी यांनी म्हणलेलं आहे. तर आपल्याला नाथ संप्रदाय काय आहे, नाथ संप्रदाय, त्याच्यानंतर नवनाथ काय होते, कोण होते किंवा नवनाथ यांच्याविषयी थोडीशी माहिती असायला हवी, किंवा यांचा संस्थापक कोण होते, आणि शेवटचे नाथ कोण. तर हे इन डिटेल पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी करून जायचं आहे. आता हा प्रश्न ना मित्रांनो रोजच्या वाचनामध्ये नसतो, कोणत्या तरी काय मध्ये न्यूज मध्ये वगैरे असतील, किंवा असे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी ना थोडंसं सखोल वाचन लागतं आपल्याला या विषयावरचं. आता आपण 2025 ला थोडासा पॅटर्न चेंज होऊ शकतो असं म्हणू शकतो. तर अशा प्रकारचे प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो. आर्ट अँड कल्चर म्हणजे कला व संस्कृतीच्या माध्यमातून, किंवा जसे काही सोशल रिफॉर्म्स डेव्हलपमेंट वगैरे होत गेली त्यांच्या माध्यमातून, धार्मिक सुधारणा, सामाजिक सुधारणा, आर्थिक सुधारणा, तर त्यांच्यावर थोडेफार प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. जर तुम्ही युपीएससीचे पेपर बघत असाल, कारण यावर्षीपासून ना राज्यसेवा 2025 ही युपीएससी पॅटर्नवरच होणार आहे. तर आपण थोडंफार युपीएससी पेपरला सुद्धा अनालिसिस करून आपण कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे थोडंफार प्रेडिक्ट करण्याचे प्रयत्न करूया. तर हळूहळू मी या चॅनलवर ना युपीएससीच्या पेपरच्या अनालिसिसचा सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल. तर या प्रश्नाचं उत्तर होतं कनिफनाथ. पुढचा प्रश्न आहे, खालील घटनांचा योग्य क्रम लावा. मित्रांनो आपण बघितलं ना, तर दरवर्षी अशा प्रकारचे 1-2 प्रश्न येतात की क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने किंवा करेक्ट ऑर्डर काय आहे किंवा सिक्वेन्स काय आहे हे करायचं आहे. तर याचं आता मी पहिले सांगतो, श्वेतपत्रिका जी आहे ज्याला आपण व्हाईट पेपर म्हणतो, सगळ्यात पहिले आला होता नेहरू अहवाल 1928 चा होता तो, 1928 चा. त्याच्यानंतर धारासणा सत्याग्रह 1930 ला, हे झालं होतं सविनय कायदेभंग. सविनय कायदेभंगच्या वेळेस. त्याच्यानंतर पुणे करार आहे हा 1932 चा आहे, आणि श्वेतपत्रिका आहे ती 1933 ची आहे. तर आपल्याला हा सिक्वेन्स भेटला बघा. सगळ्यात पहिला होता नेहरू अहवाल, सगळ्यात उत्तर असेल माझं 3 एकाच याच्यामध्ये आहे बघा मित्रांनो.
तर माझं उत्तर मला इथे ऑप्शन क्रमांक 3 भेटून गेलेला आहे. तुम्हाला एक दोन गोष्टी जरी माहित असल्या ना तर कदाचित अशा प्रश्नाचं उत्तर एलिमिनेशन मेथड वापरून आपण सॉल्व्ह करू शकतो, कारण इथे बाकी 3 कुठेच नाहीये. फक्त एकच आहे, नेहरू अहवाल 1928 ला झाला होता. ऍक्च्युली नेहरू अहवालला त्यांनी 2024 मध्ये प्रश्न आहे, नेहरू अहवालाचं उद्दिष्ट काय होतं हा प्रश्न विचारला नाही. नेहरू अहवालाने कोणती शिफारस केली होती हा प्रश्न विचारलेला होता. आणि 2024 लाच धारासणा सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. जसं की आपण बघितलेलं आहे की यावेळेसचे ऑप्शन पुढच्या वर्षीचे प्रश्न म्हणून येत आहेत, तर आपल्याला यांचं सुद्धा येणाऱ्या परीक्षेसाठी अभ्यास करून जायचं आहे. आता तुम्हाला मोठ्या मोठ्या जे काही घटना आहेत ना, जसं की असहकार, त्याच्यानंतर सविनय कायदेभंग, त्याच्यानंतर चले जाओ, तर यांचं क्रोनॉलॉजी सिक्वेन्स आणि यांच्या नंतरचे आणि यांच्या पूर्वीचे झालेले इव्हेंट्स हे लक्षात ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण आधुनिक इतिहासामध्ये क्रोनॉलॉजिकल ऑर्डरचा एक अभ्यास करून ठेवायचा आहे. किंवा एका पेपरवर तुम्ही ना काँग्रेसची स्थापना, तिथून मग मवाळ युग, मग जहाल युग, मग गांधी युग, गांधी युगामध्ये असहकार सर्व, त्याच्यानंतर सविनय कायदेभंग, त्याच्यानंतर चले जाओ, मग त्याच्यानंतर स्वातंत्र्य लढ्याचा जो म्हणजे एक्स्ट्रीम फेज म्हणतो ना आपण 1942 पासून चले जाओ पासून ते 1947 पर्यंत, तर याच्यातल्या वेगवेगळे इव्हेंट सुद्धा क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने तयार करून जायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्य डॅडेस यांच्या विषयी माहिती देतात. तर इथे त्यांनी काही वाक्य दिले आहेत, त्याच्यावर आपल्याला ती पर्सनॅलिटी किंवा तो व्यक्ती कोण आहे हे ओळखायचे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पुस्तकं लिहिलेली आहेत. आता हे दोन स्टेटमेंट ना एकदम जर्नलिस्टिक आहेत मित्रांनो, कारण खूप जणांनी शिक्षण क्षेत्रात काम केले आणि वेगवेगळे पुस्तक वगैरे लिहिले. तर यांचं मेन हे कुठे आहे, त्यांनी गणित आणि शस्त्रावर शब्द आणून शून्य लब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिलेले आहे. आता हे शून्य लब्धी पुस्तकावरून यांच्यावरूनच कळायला पाहिजे की ही व्यक्ती आहे बाळशास्त्री जांभेकर. याचं उत्तर आहे. जर तुम्ही 11वीचं जुन्या इतिहासाचं पुस्तक बघितलं असेल ना, त्यांच्यामध्ये काही समाज सुधारक डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत, तर त्यांच्यामध्ये ही माहिती दिलेली आहे. तर आपण तिथून हे प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतो. केशवराव भावळकरांनी त्यांचे चरित्र लिहिलेले आहे. आता ही थोडी डिटेल मधली माहिती आहे मित्रांनो, पण शून्य लब्धी हे फारच फेमस आहे त्यांचं. आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना आपण मराठी भाषेतले पहिले वृत्तपत्र, जर कोणी तयार केलं असेल तर हे बाळशास्त्री जांभेकरांनी केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे दर्पण. बरोबर. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी म्हणतो. यांनी मराठी व्याकरणावरचा पहिला ग्रंथ लिहिलेला आहे. गोपाळ हरी देशमुख यांना आपण लोकहितवादी या टोपण नावाने ओळखतो. आणि त्यांची प्रभाकर या वृत्तपत्रातली शतपत्रे ही फार फेमस आहेत. ऍक्च्युली हे शतपत्रे आहेत 108, पण त्यांना शतपत्र म्हणजे 100 पत्रेच आपण म्हणतो. तर हे शतपत्रे कोणी लिहिले तर ते कदाचित पुढच्या वेळेस गोपाळ हरी देशमुख हे नाव न देता लोकहितवादी असं टोपण नाव देऊन सुद्धा प्रश्न विचारू शकतात. आणि आत्माराम पांडुरंग हे दादोबा पांडुरंगाचे लहान भाऊ होते, तर यांनी पुढे प्रार्थना समाजासाठी काम केलं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. दरवर्षी ते कुठल्या ना कुठल्या समाज सुधारक प्रश्न विचारतात. जसं की 2023 ला त्यांनी यांच्यावर विचारलाय, 2024 ला त्यांनी जगन्नाथ शंकर शेटवर प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. तर पुढचा प्रश्न आहे, परत एक आला की कालानुक्रम म्हणजे क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने लावायचा आहे. सगळ्यात पहिले कोणती झाली ती स्थापन, त्याच्यानंतर असा सिक्वेन्स नाही विचारलेला आहे. तर आपण बघूया. हे जी पुणे सार्वजनिक सभा आहे ती 1817 मध्ये स्थापन झालेली आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आहे ती 1885 ची स्थापना आहे तिची. त्याच्यानंतर हे मद्रास महाजन 1884 ची आणि इंडियन असोसिएशन हे 1876 ची. तर योग्य क्रम आहे अ ड क ब, अ ड क आणि ब. तर 2 नंबर माझ्या उत्तर आहे. तर ही पुणे सार्वजनिक सभा जी आहे ना ती महादेव गोविंद रानडे आणि गवा जोशी, आपण ज्यांना सार्वजनिक काका म्हणतो, म्हणजे हे रानडे प्लस गवा जोशी, गणेश वासुदेव जोशी यांनी स्थापन केलेली होती. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही बघा काँग्रेसचं अधिवेशन मुंबईमध्ये होणार होतं, तर त्यांच्या अगोदर काही दिवसच ही बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन हे निर्माण झाली होती आणि हिनेच काँग्रेसचं अधिवेशन मुंबईत होण्यासाठी फार मदत केली होती. तर ही 3 व्यक्ती आहेत. हे कोणते व्यक्ती 3 व्यक्ती आहेत हे आपण बघणार आहोत. फिरोजशाह मेहता, दुसरे आहेत KT तेलंग,
आणि तिसरे आहेत बद्रुद्दीन तय्यबजी. बद्रुद्दीन तय्यबजी. तर ह्या 3 व्यक्तींना बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापन केले होते. या 3 व्यक्तींना ना एकत्रितपणे एक नाव आहे, ते नाव आहे ब्रदर इन लॉज. या 3 व्यक्तींना आपण ब्रदर इन लॉज म्हणून ओळखतो, कारण तिघे जण वकील होते पेशाने. मद्रास महाजन ना 3 व्यक्तींनी स्थापन केलेली आहे. तर हे 3 व्यक्ती आहेत एम व्ही राघवाचार्य, त्याच्यानंतर दुसरे व्यक्ती आहे जी सुब्रमण्यम अय्यर, आणि शेवटची व्यक्ती आहे पी आनंद चार्लू. पी आनंद चार्लू, जी सुब्रमण्यम अय्यर आणि एम व्ही राघवाचार्य. इंडियन असोसिएशन ह्या 2 व्यक्ती आहेत बघा. त्या 2 व्यक्ती कोणत्या आहेत? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि दुसरी व्यक्ती आहेत आनंद मोहन बोस. जर पुढे ह्या संस्था कोणी स्थापन केल्या असा प्रश्न जर आला ना, कारण आपण बघतोय ऑप्शनच पुढच्या वेळेस कंटिन्यू म्हणून येत आहे. जर कदाचित 25च्या परीक्षेला जर हा प्रश्न आला तर आपल्याला माहित असेल की सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली. तर रानडे गवा जोशी, त्यांनाच आपण सार्वजनिक काका म्हणतो. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन फिरोजशाह मेहता, के टी तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी यांनी केली होती. मद्रास महाजन सभा एम व्ही राघवाचार्य, त्याच्यानंतर जी सुब्रमण्यम अय्यर आणि पी आनंद चार्लू हे 3 व्यक्ती होत्या. त्याच्यानंतर इंडियन असोसिएशन सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी स्थापन केली होती. तर हा त्यांचे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर सिक्वेन्स आणि कोणत्या व्यक्तीने कोणत्या संस्था स्थापन केल्या ते सुद्धा आपण इथे बघितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला होता? मित्रांनो, हा प्रश्न ना थोडासा साईडलाईन वाला प्रश्न आहे, कारण आपण साबरमती करार कदाचित पहिली वेळेसच एक्झाम मध्ये बघितला असेल. आपण साबरमती आश्रम वगैरे विषय वाचतो, पण साबरमती कराराविषयी वाचत नाही. तर याचं उत्तर आहे मोतीलाल नेहरू आणि बॅरिस्टर जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विद्यामंडळाचे सदस्य निश्चित करणे हा निर्णय या साबरमती कराराने घेण्यात आलेला होता. तर प्रतियोगिता सहकारी पक्षाची स्थापन करावी, विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करू नये, कनिष्ठ जातीय कामगारांमध्ये भेदभाव करू नये, तसेच 50 स्वयंसेवकांचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य काय. तर असे कुठलेही निर्णय याच्यामध्ये घेण्यात आले नव्हते. तर याचं उत्तर आहे 4. म्हणजे समितीने मध्यवर्ती विद्यामंडळ सदस्य निश्चित केलेले होते. पुढचा प्रश्न एकदम सिंपल विचारलाय त्याने. 1934 मध्ये कृषक संघम एक शेतकरी संघटना म्हणून खालीपैकी कोणत्या पर्यंत स्थापन करण्यात आलेली होती? तर याचं उत्तर आहे केरळ. सरळ उत्तर आहे मित्रांनो. आता आपण बघू शकतो की ते रिजनल असोसिएशनवर सुद्धा प्रश्न विचारत आहेत. तर याच बेसिसवर असा प्रश्न बनू शकतो की तामिळनाडूमध्ये कोणी साल्ट मार्च काढला होता, जसं गांधीजींनी गुजरातमध्ये काढला होता साबरमती ते दांडी. तर सेम त्याच बेसिसवर गुजरातमध्ये तामिळनाडूमध्ये कोणी केला होता, केरळमध्ये कुठून कुठपर्यंत निघाली होती. तर याचं डिटेल आपल्याला बघायचं आहे. तर तो आपण आता पुढच्या प्रश्नामध्ये बघूया. दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा कोणी केलेला? हे स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. तर याचं उत्तर आहे पंडित नेहरू आणि डी.जी. तेंडुलकर यांनी असा उल्लेख केलेला आहे. तर आपण आता इथे दांडी यात्रा जी होती ना त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. दांडी यात्रा बघा 12 मार्चला सुरू झाली होती. ती चाललेली आहे 6 एप्रिल पर्यंत 1930 ला. म्हणजे हा सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट, ज्यालाच आपण सविनय कायदेभंगाचा एक भाग म्हणतो. 78 जण मेंबर होते. 78 मेंबर होते. अंतर होतं 390 किमी मित्रांनो. तरी झाली बेसिक माहिती. कुठून कुठपर्यंत निघाली होती? साबरमती ते दांडी. तर हा मेट सत्याग्रह होता, सविनय कायदेभंग चळवळीमध्ये होता. तर आपण आता वेगवेगळ्या ठिकाणी कोण काम केलेलं आहे बघणार. आता मलाबार रिजन, मलाबार म्हणजेच केरळ, इथे के केलप्पन यांनी काम केलेलं आहे. तमिळनाडूमध्ये टीएन म्हणजे तमिळनाडू मित्रांनो, पूर्ण लिहितो. तमिळनाडू म्हणजे तेव्हाचा मद्रास. मद्रासमध्ये काम केलेलं आहे सी राजगोपालाचारी. यांनी काम केलेलं आहे. तिरुचिरापल्ली, येथे तिरुचिरापल्ली ते वेदारियानम
वेदारियान या ठिकाणापर्यंत श्री राजगोपालाचारी यांनी दांडी मार्च काढलेली होते. सोबतच आपण आता बघितले धारासना, सरोजिनी नायडू यांनी सुद्धा दांडी यात्रेमध्ये भाग घेतलेला होता. तर आपण बघितले दांडी मार्च 12 मार्चला सुरू झाली होती. दांडी यात्रा 6 एप्रिलला चालली. 78 मेंबर होते पार्टिसिपेंट. 390 किलोमीटर चाललेली. साबरमती ते दांडी सिव्हिल ड्रेस मध्ये. मुख्य नेतृत्व गांधीजींनी केले होतं. धारासनाचे नेतृत्व सरोजिनी नायडूने. मलबारमध्ये के केलप्पन यांनी केले, म्हणजे कर्नाटकामध्ये. तमिळनाडूमध्ये जिथे तंजावरमध्ये श्री राजगोपालाचारी यांनी दांडी मार्च काढलेली होती. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने कोणाच्या संदर्भात आहेत? तर हा प्रश्न फार सोपा आहे बघा मित्रांनो. धर्माच्या राजकारणापासून फारकत घेतली, सत्य जाणाऱ्या शूर स्त्रियांबाबत अलिप्ततेचे धोरण लावले, बालविवाह थांबवणे व युद्धाला उत्तेजन दिले, सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपलाच असल्याचा दावा केलेला आहे. तर मुघलांचे जेवढे काही आपण बादशाह होऊन गेला, त्याच्यामध्ये जर उदार राजा कोण होता, की थोडासा जो लिबरल उदारमतवादी धोरण जर कोणी अवलंबलेले होते तर तो होता अकबर. कारण हे जो बाबर होता आणि हुमायून होता यांना फार कमी काळ भेटला. औरंगजेब हा तर क्रूर शासक होता आणि तो कट्टर होता, म्हणजे तो कट्टरपंथी होता. तर तो तर उत्तर असणारच नाही मित्रांनो. तर याचं उत्तर आहे अकबर. तर याचं उत्तर आहे अकबर. अकबराचा जो कार्यकाळ होता तो 1556 ला सुरू झाला मित्रांनो. पानिपतचं दुसरे युद्ध. तिथे अकबर विजयी झाला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने मुघल सत्तेला सुरुवात जर कुठून झाली तर इथून झाली. पहिल्या पानिपतच्या युद्धाने मुघल सत्तेची स्थापना केली होती बाबरने, पण त्याच्यानंतर कंटिन्यू सत्ता राहिली नाही. हुमायून आणि शेरशाह सूरी यांच्यामध्ये संघर्ष चालत राहिला. तर मधले 15-1 वर्ष शेरशाह सूरी हा दिल्लीवर शासन करत होता. सूर या घराण्याची सत्ता होती. परंतु 1556 ला पानिपतचं दुसरे युद्ध झालं, याच्यात अकबर विजयी ठरला आणि तिथून खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की मुघल राजसत्तेला सुरुवात झालेली आहे. अकबराने ना एक नवा धर्म काढला होता, त्याचं नाव आहे दिन-ए-इलाही. दिन-ए-इलाही एक नवा धर्म होता जो अकबराने काढलेला होता. त्याचं तत्व असं होतं की एकच देव आहे आणि अजून एक तत्व की तो म्हणतो की पीस, शांतता, याच्यावर त्याने जास्त फोकस केलेला होता. अकबराने ना अजून एक अकबराविषयी इंटरेस्ट माहिती, जो बुलंद दरवाजा आहे आपला फतेहपूर सिक्री मधला, याने हा गुजरात विजय म्हणजे गुजरातवर विजय मिळवला होता. तर त्या विजयाला सेलिब्रेट करण्यासाठी त्याने बुलंद दरवाजाचा निर्माण केलेला आहे. तर बुलंद दरवाजा कुठे आहे हे तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. याचं ठिकाण कुठे आहे हे तुम्हाला कमेंट करायचं आहे. कमेंट मध्ये सांगा बुलंद दरवाजा कुठे आहे. बरोबर. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कारण. उठावावर प्रश्न आहे मित्रांनो. 2024 ला त्याने 1857च्या उठावावरील एक व्यक्तिमत्व होतं नानासाहेब पेशवे, यांच्यावर प्रश्न विचारलेला आहे 2024 ला. 2023 ला त्यांनी खानदेशातील भिल्लांवर प्रश्न विचारलेला आहे. उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांनी प्रेरणा घेतली होती. बरोबर आहे मित्रांनो. कारण उत्तर भारतात जो उठाव झाला होता 1857चा, त्याच्यातून प्रेरणा घेतली होती. 1857चा उठावाचा फायदा घेऊनच भिगोजी नाईक व कर्जसिंग नाईक यांनी उठावात सामील झाले होते, हेही बरोबर आहे. कर्जसिंग व त्यांच्या सहकार्याने सरकारी खजिना पोस्ट झाले. आपल्या इकडे जेव्हा उठाव होता ना, त्याचं स्वरूप काय असतं, जो संपर्काची साधनं आहेत ती तोडणं, जसं की पोस्ट यंत्रणा झाली, तार यंत्रणा झाली, पैशासाठी खजाने लुटणे किंवा शस्त्रागार जे होते ब्रिटिशांचे त्यांच्यावर अटॅक करणे. तर हे जे उठावाचं स्वरूप होतं, तर सरकारी खजिना लुटला आणि पोस्ट झाले, हे बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. बरोबर. तुम्हाला एक टाइमलाईन मध्ये करून असं जायचं आहे की 1857चा उठाव हा तुम्हाला सेंटर मध्ये ठेवायचा आहे. त्याच्यानंतरचे उठाव आणि त्याच्या आधीचे उठाव.
हे तुम्हाला करून द्यायचे. 1857च्या नंतर जर महाराष्ट्रातला कुठला महत्वाचा उठाव झाला असेल तर ते 1875 मधले शेतकरी उठाव. शेतकरी उठाव. तर हे तुम्हाला बघून जाणं महत्वाचं आहे. तर या प्रश्नाचं सरळ उत्तर होतं वरीलपैकी सर्व. एक लॉजिक लावून सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रात ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दल विचार मांडलेले आहेत? तर ॲनी बेझंट यांचे 2 वृत्तपत्र होते, ते आहेत न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. तर याचं उत्तर आहे अ व ब. तर होम रूल लीगवरचा प्रश्न होता, म्हणजे एक पर्सनॅलिटी बेसिस प्रश्न होता असं म्हणू शकतो. जर तुम्ही होम रूल लीग विषयी जर आधुनिक विचार वाचला असेल ना, तर त्यावेळेस तुम्हाला हे न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे 2 वृत्तपत्र एकदम महत्वाचे जाणवतात. की एखादी विदेशी लेडी, म्हणजे हे आयरिश होत्या, आयर्लंड मधून भारतात आल्या होत्या आणि इथे येऊन त्यांनी होम रूल ही संकल्पना भारतीयांना इंट्रोड्यूस केली त्याच्यासोबत, आणि आपण मग हळूहळू होम रूल कडे जाण्याचा मार्ग घेतला. तर यांना साथ दिली होती बघा टिळकांनी. तर टिळकांनी सुद्धा होम रूल लीग म्हणजे स्वदेशी चळवळ खूप जोरामध्ये चालू होती टिळक आणि ॲनी बेझंट यांची मिळून. तर याचं उत्तर आहे न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. तर उत्तर आहे अ आणि ब फक्त. तर टेलिग्राफ काही कुठल्याही न्यूजपेपर गेलं होतं, तर बॉम्बे गॅझेट हे बॉम्बे प्रोव्हिन्समध्ये, म्हणजे जेव्हा तेव्हाचा जो बॉम्बे प्रांत होता तिथे हे चालत होतं. तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे, भारतातील पहिले वृत्तपत्र कोणतं आहे? भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते हे तुम्हाला कमेंट करायचे आहे मित्रांनो. आपण पुढे जाऊया. कारण आपण महाराष्ट्रातलं पहिले वृत्तपत्र बघितलं आहे, दर्पण बाळशास्त्री जांभेकरांनी केलेला आहे, जो प्रश्न येऊन गेलेला आहे. आता 15 प्रश्न बघा, इथे इतिहासाचे प्रश्न जवळपास संपलेले आहेत. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. घातक कचरा हॅलो घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. घातक कचरा जर आपण कमी टाकला तर जैवविविधता कमी होते मित्रांनो. तर हे बरोबर आहे, जनरल वाक्य आहे. नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे. बरोबर आहे. हे वृक्षांची जी मुळं असतात ना, ती माती घट्ट धरून ठेवतात. जर वृक्षतोड केली तर ती माती कमकुवत बनत जाते आणि नदींचा जो फोर्स असतो, जो प्रवाह असतो, त्याच्यासोबत त्यांची झीज होते आणि त्याच्यामुळे नद्यांना वारंवार पूर येणे अशा गोष्टी घडत असतात. फ्रान्सिस्को मेझेंट यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी असे म्हणलेले आहे. आता जर त्यांना अमेझॉन गांधी म्हणत असेल तर अमेझॉन ही तर वन्य आहेत ना, म्हणजे जंगल आहेत. तर त्यांनी जे काम केलं असेल ना, तर ते पर्यावरण या क्षेत्राशी काम केलेलं असेल, ना की ऊर्जा क्षेत्राशी. वाक्यामध्ये त्यांनी ऊर्जा क्षेत्र दिले आणि पुढे त्यांना अमेझॉन गांधी म्हणले, जिथे आपण पर्यावरणाविषयी विचारतो आणि प्रश्न जर बघितला तर पर्यावरणावर भाष्य करतो, हे की नाही. तर एक लॉजिक आपलं असं लागायला पाहिजे होते की ऊर्जा क्षेत्रावर काम न करतात तर ते पर्यावरण या क्षेत्रावर काम करतात. तर त्याच्यामुळे माझं उत्तर क हे ऑप्शन चुकीचं आहे. तर माझं उत्तर असेल फक्त अ व ब हे दोनच बरोबर. तर उत्तर आहे 3. तर मी इथे इलिमिनेट केलं क असल्यामुळे, इथे इलिमिनेट केलं असल्यामुळे हे गेलं, हे गेलं. तर माझं उत्तर आलं अ आणि ब दोन्ही बरोबर. हे दुसरं स्टेटमेंट एकदम जनरलिस्टिक आहे बघा. नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे. बरोबर आहे ना. सिंपल आपण जेव्हा जिओग्राफीचा अभ्यास वगैरे करतो त्यावेळेस बघितलं आपण पूर व पुराची कारणे कसे आणि पूर व्यवस्थापन. आता यावेळेस तुम्हाला मेन्सला ना आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट, जेएसचा जो पेपर 3 आहे त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, त्यालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो डिझास्टर मॅनेजमेंट, हा घटक सुद्धा आहे मेन्स साठी. तर कदाचित त्याच्यावर प्रश्न पर्यंत येऊ शकतात. आणि आता 2025 लाच ना 2005चा जो कायदा होता, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, याला 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर तुम्ही तो कायदा एकदम व्यवस्थित मध्ये वाचून जा. सोबतच राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट सुद्धा 2005चा होता, तोही वाचून जा. म्हणजे करंट कशा प्रकारे जीएसला धरून येऊ शकते. आता हे वाक्य कदाचित त्यांना पुरस्कार भेटला असेल गांधी संबोधतात किंवा यांची डेथ झाली असेल, त्याच्यासोबतच यांनी 2 बेसिकची वाक्य टाकली, म्हणजे हे स्टॅटिक आहे, स्टॅटिक पोर्शन आहे आणि एक करंट असेल. तर कशा प्रकारे करंट प्लस स्टॅटिक मिळून आपला हे क्वेश्चन तयार होतो आणि कशा प्रकारे आपल्याला थोडासा एक शब्द चेंज केला त्याने इथला ऊर्जा, आणि पूर्ण प्रश्नाचं पॅटर्न चेंज होतो. म्हणजे पूर्ण प्रश्नाचा जो अर्थ आहे ना तोच बदलतो आणि कदाचित आपण तो ऑल द अबव करून असतो तर चुकलं असतं. जर आपण वाचताना काळजीपूर्वक वाचलं असतं की वरचे 2 वाक्य पर्यावरणाशी माहिती येतात आणि तिसऱ्या क्षेत्रात त्यांनी ऊर्जा क्षेत्र म्हणून इथे संबोधलेलं आहे. तर कुठेतरी मला एक डाऊट घ्यायला चान्स होता, एक क्वेश्चन मार्क माझ्या डोक्यामध्ये प्रश्न वाचतानाच यायला हवा होता. आणि पुढे त्यांना अमेझॉन गांधी म्हणले. अमेझॉन तर ही फॉरेस्ट आहे, जंगल आहे, तर हे पर्यावरणाशी कुठेतरी निगडीत आहे. त्याच्यामुळे मी याला इलिमेंट करेल. 2 म्हणजे थोड्या विरोधाभास आहे ना, इथे वनाविषयी बोलते, इथे ऊर्जेविषयी बोलते, कुठलं तरी एक असायला पाहिजे. अशा प्रकारचे मित्रांनो, म्हणजे ते थोडेसे फसवे स्टेटमेंट असतात, ट्रॅप स्टेटमेंट आपण त्याला म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न बघूया. मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास डॅशच्या स्वरूपात मुक्त होते. याचं उत्तर आहे मित्रांनो नायट्रोजन ट्रायऑक्साईड. 2024 ला मित्रांनो हे वाक्य ऍक्च्युअली त्यांनी एक मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन दिले, त्याच्यात हे एक वाक्य दिलेलं आहे आणि अजून एक वाक्य दिलेलं आहे.
की भात शेतीमधून मिथेनचं उत्सर्जन होते, तर ते वाक्य बरोबर आहे मित्रांनो. आणि दुसरं वाक्य आहे, मातीतील नायट्रोजन खत तोडल्यास त्यांनी परीक्षेमध्ये देताना नायट्रस ऑक्साईड दिलेला आहे 2024 मध्ये, ठीक आहे ना. 2024 मध्ये त्यांनी नायट्रस N2O दिलेला आहे, पण 2023चा जर तुम्ही प्रश्न बघितला असताना नायट्रोजन ट्रायऑक्साईड हेच उत्तर होतं. जर मला तो प्रश्न भेटला ना मित्रांनो, तर मी इथे तुम्हाला 2 मिनिटात दाखवून दिले. याचं उत्तर आहे नायट्रोजन ट्रायऑक्साईड. मला 1-2 मिनिटात मी तो प्रश्न इथे आणतो. तर बघू शकता मित्रांनो, हा 2024चा प्रश्न आहे आणि हा 2023चा प्रश्न आहे, जो आपण आता 17 नंबरचा सॉल्व्ह केला होता. तर याने काय म्हणलेलं आहे, मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास डॅशच्या स्वरूपात मुक्त होते. उत्तर आहे नायट्रोजन ट्रायऑक्साईड. आता हे दुसरं स्टेटमेंट होतं मित्रांनो, जेव्हा नायट्रोजन आधारित खतांचा वापर होतो तेव्हा तो मृदेच्या स्वरूपात नायट्रस ऑक्साईड उत्सर्जन होते. तर हे चुकीचं आहे. जर 2023 मध्ये बघितलं तर नायट्रस ट्रायऑक्साईड हे आपल्याला माहित होतं, तर हे चुकीचं होतं. आणि तांदूळाच्या लागवडीबरोबर अवायुजीवी म्हणजेच अनॅरोबिक मिथेन मध्ये उत्सर्जन होते, तर हे बरोबर आहे. तर माझं उत्तर आहे फक्त ज्यांनी कोणी वाचलं होतं हा, तर त्याने अ व ब दोन्ही बरोबर करून आलेले आहे. तर असे ट्रॅप स्टेटमेंट म्हणजे कसं 2023 ची इन्फॉर्मेशन आपल्याला 2024 प्रश्न सॉल्व्ह करायला मदत करते. जर आपण इन जनरल बघितलं ना, तर हे दोन्ही बरोबर असू शकतात. जर कोणी नायट्रोजन सायकलचं डिटेलमध्ये अनालिसिस नाही केलं, जसं की पर्यावरणामध्ये नायट्रोजन सायकल असतात, कार्बन सायकल असतात वेगवेगळे, तर तशा प्रकारे आपण हे करायला पाहिजे. तर हे बघा 23चा प्रश्न सॉल्व्ह केला असताना तर 24चा प्रश्न सॉल्व्ह करायला आपल्याला मदत झालेली असते. आता हे मी विथ प्रूफ तुम्हाला इथे दाखवले की 2024च्या पेपरमध्ये आहे. जर तुम्हाला क्रॉस चेक असेल ना, तर 2024चा पण हा सेट एच आहे आणि क्वेश्चन नंबर आहे 32, तर तुम्ही जाऊन क्रॉस चेक करू शकता मित्रांनो. तर आता मी हा प्रश्न इथून रिमूव्ह करतो आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे बघा, अमेझॉनवर म्हणजे सध्या आपण पर्यावरण या घटकावरचे प्रश्न बघतो. अमेझॉन संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? अमेझॉन म्हणले मित्रांनो, ओझोन, माफ करा. ओझोन संदर्भात खालील कोणती विधाने बरोबर आहे? त्याच्या ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात, बरोबर आहे. ओझोन इज कॉल्ड प्रोटेक्शन शिल्ड ऑफ द अर्थ, इंग्लिशमध्ये बघू. इन 1885 इट वॉज क्लिअर दॅट ओझोन लेअर हॅज अ होल, म्हणजे 1985 मध्ये ओझोनला थराला छिद्र पडल्याचे स्पष्ट झालं, हे बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला. हा तर स्टॅटिक वाला पोर्शन आहे मित्रांनो. ते कधी सिंगल लाईनर मध्ये पण असे प्रश्न विचारतात, तर कधी मल्टी स्टॅटमेंट मध्ये विचारू शकतात. त्याच्यानंतर 1989 मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायनावर बंदी घालण्यात आली. ओझोन क्षयास कारणीभूत त्याला ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सेस म्हणतो आपण, ओडीएस, ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सेस. कोणते कोणते पदार्थ आहेत ज्याच्यामुळे ओझोनच्या थराला छिद्र पडण्यास भाग पडते, म्हणजे ओझोनला ते नष्ट करतात आणि ओझोनच्या थरामध्ये छिद्र पडत जाते. तर हे 4 स्टेटमेंट मित्रांनो बरोबर आहे. आता आपण बघणार आहोत ओझोन काय आहे. ओझोन कुठे सापडतो मित्रांनो? तर ओझोन सापडतो स्ट्रॅटोस्फिअर मध्ये, स्थितांबरामध्ये ओझोन सापडतो. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ओझोन सापडतो. ओझोनचं एकक आहे बघा डॅप्सन. डॅप्सन मध्ये ओझोनला मोजतात. आणि याच्यासोबत एक प्रोटोकॉल आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, जो की 1987 मध्ये झाला होता. तर तो ओझोनचं जे थर आहे तो नष्ट होत होता त्याच्या संदर्भात आहे. जर पुढच्या प्रश्न आला सरळ की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे किंवा निगडित आहे, तर सरळ लिहायचं आहे तुम्हाला, ओझोनच्या संदर्भात आहे हा. आणि यालाच मग 2016 मध्ये एक अमेंडमेंट झाली होती किंवा याच्यामध्ये एक दुरुस्ती केली होती. ती दुरुस्ती आपण किगाली अमेंडमेंट म्हणून ओळखतो. किगाली अमेंडमेंट किंवा किगाली दुरुस्ती म्हणून सुद्धा ओळखतो. याच्यामध्ये आपण HFC जे हायड्रोफ्लोरोकार्बन आहेत त्यांना बॅन केलेलं आहे मित्रांनो, बंदी घातलेली आहे, बॅन. आता मी म्हणलं नाही ओडीएस कोणते कोणते आहेत, तर आपण 1-2 मिनिटात बघूया ओडीएस कोणते आहेत. हे क्लोरोफ्लोरोकार्बन हा एक ओझोन डिप्लेटिंग सबस्टेट आहे, म्हणजे ज्याच्यामुळे ओझोनचं क्षय होतं बघा. तर हे ओझोन क्षय करणारी काही पदार्थ आहेत, ती कोणती कोणती आहेत? एक आहे क्लोरोफ्लोरोकार्बन, दुसरा आहे हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन, चौथा आहे कार्बन टेट्राक्लोराइड CCl4, कार्बन टेट्राक्लोराइड. त्याच्यानंतर आहे मिथिल ब्रोमाइड, आणि त्याच्यानंतरच आहे काय मिथिल क्लोरोफॉर्म. मिथिल क्लोरोफॉर्म. तर हे काही सबस्टेट आहेत, तर याच्यामुळे ओझोनचं डिप्लेशन होते. तर आता हे गॅसेस जे आहेत ना कुठून उत्सर्जित होतात, त्याचे सोर्स काय आहेत?
तर सगळ्यात पहिला सोर्स आहे आपला एसी, जे काय आपले एसी असतात घरामध्ये, एअर कंडिशनर आपण त्याला म्हणतो ना. एअर कंडिशन, सॉरी मित्रांनो, एअर कंडिशन जे काय असतात ना एसी, त्यांच्यामधून होतो हा. त्याच्यानंतर फ्रीज किंवा रेफ्रिजरेटर, त्याच्यानंतर आपलं एरोसोल्स आणि फायर एक्सटिंग्विशर. हे जे काही वेगवेगळे आहेत ना, तर त्यांच्यामधून हे सबस्टन्सेस बाहेर पडत असतात मित्र. पुढचा प्रश्न मित्र आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता परिस्थिती मनोऱ्याचा प्रकार नाही म्हणलेला आहे? तर याचं उत्तर आहे अन्नसाळी मनोरा, म्हणजे पिरामिड ऑफ फूड वेब. असं कुठलेही पिरामिड नसते. फक्त 3 पिरामिड आहेत. ते कुठले कुठले? तर पहिला आहे पिरामिड ऑफ नंबर, दुसरा आहे पिरामिड ऑफ बायोमास आणि तिसरा आहे पिरामिड ऑफ एनर्जी. तर असे 3 प्रकारचे पिरामिड किंवा आपण त्याला मनोरे म्हणू शकतो, जे पर्यावरणामध्ये पाहायला भेटतात. एक आहे संख्या पिरामिड, दुसरा आहे बायोमास, त्यालाच म्हणू शकतो आपण वस्तुमानाचा, जैव वस्तुमानाचा मनोरा, आणि तिसरा आहे ऊर्जा मनोरा. तर हा जो ऊर्जा मनोरा आहे ना, तो ऑलवेज अपराइट, म्हणजे नेहमी वरच्या दिशेनेच जातो. हा जो संख्या मनोरा आहे ना, तो अपराइट किंवा डाऊनवर्ड दोन्ही असू शकतो. जैव वस्तुमानाचा जो सुद्धा मनोरा आहे पिरामिड ऑफ बायोमास, हा सुद्धा अपराइट किंवा डाऊनवर्ड असू शकतो. तर फक्त जो पिरामिड ऑफ एनर्जी आहे तो ऑलवेज अपराइट, म्हणजे नेहमी वरच्या दिशेनेच प्रवाह करत होतो. कारण एनर्जी हे खालच्या स्तरातून वरच्या स्तराकडे आणि एका स्तरातून दुसऱ्या स्तरात अशी ट्रान्सफर होत जाते. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पिरामिड ऑफ फूड वेब. असं कुठलंही पिरामिड पाहायला भेटत नाही. पुढचा प्रश्न अगदी सोपा आहे मित्रांनो. तुम्ही जर बेसिक एन्व्हायरमेंट वाचला असेल ना, तर हा प्रश्न झाला असता. आणि हा खूप सोपा प्रश्न आहे, एकदम लॉजिकल प्रश्न आहे मित्रांनो. काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर त्याचा गंभीर परिणाम करतात, तर त्यांना आपण काय म्हणतो? निळा दगड, पिवळा दगड, लाल दगड. हा जो थोडासा ऑड वाटणारा ऑप्शन आहे, कीस्टोन स्पेसिस. तर हेच उत्तर आहे मित्रांनो. की म्हणजे महत्वाची, स्टोन म्हणजे आता इथे दगड पकडून मित्रांनो, म्हणजे एक महत्वाचा दगड असतो ना कीस्टोन. आता अक्षरशः दगड नको पकडू, पण इथे उदाहरण देताना सांगितलंय, जेव्हा एखादी आपण कमान बांधतो बघा अशी, त्याच्यातला जो महत्वाचा दगड असतो ना, तो खूप महत्वाचा रोल प्ले करतो. जर हा दगड कोसळला तरी पूर्ण कमानच खाली पडते. तर ह्या दगडावर हे पूर्ण कमान अशी अवलंबून असते. तर जसं याचं महत्व आहे या कमानीमध्ये, जर हा दगड पडला तरी पूर्ण कमान कोसळून पडेल. तशा प्रकारे जर या कीटोन स्पेसिस ज्या आहेत ना, या जर पर्यावरणातून नष्ट झाल्या, हे की नाही, नष्ट झाल्या, तर त्यांचा फार गंभीर परिणाम पर्यावरणावर बघायला भेटतो. तर हा जो कीस्टोन दगड असतो त्याच्यावरूनच अशी संकल्पना घेतलेली आहे. तर याचं उत्तर आहे 4. आता पर्यावरणामध्ये ना काही वेगवेगळ्या स्पेसिस सुद्धा असतात. तर त्या स्पेसिस कोणत्या? तर ते आपल्याला बघायचं आहे. एक आहे इंडिकेटर स्पेसिस. आता हे इंडिकेटरच्या नावातच आहे, काहीतरी इंडिकेट करते. म्हणजे काय इंडिकेट करणार? ती पोल्युशन इंडिकेट करू शकते, ती चांगली व्यवस्था इंडिकेट करू शकते, ती पाणी इंडिकेट करू शकते, की एखाद्या ठिकाणी पाणी आहे, तिथे ती प्रजाती येत असेल तर आपण त्याच्यावर अंदाज लावू शकतो की ही प्रजाती जर इथे सापडते तर इथे पाणी सापडण्याचे चान्सेस आहेत. किंवा जर आपण ज्याला लायकेन वगैरे म्हणतो, लायकेन जिथं सापडतात तिथं आपण एक असं निष्कर्ष काढू शकतो की तिथे पोल्युशन नाहीये. जिथं जिथं पोल्युशन होते, एअर पोल्युशन, तिथून ते लायकेन्स नष्ट व्हायला सुरू होतात मित्रांनो. तर आपण तिथून एक इंडिकेटर घेऊ शकतो. जसा कावळा हा सुद्धा इंडिकेटर स्पेसिस आहे. काय दाखवतो कावळा? तर जिथं जिथं घाण असते, गार्बेज, कचरा वगैरे, तर तिथं आपल्याला कावळे बघायला भेटतात. आता कावळे का बघायला भेटतात? कारण जिथे घाण असते ना तिथं उंदर असतात आणि उंदरांना पकडण्यासाठी कावळे येतात. तर आपण कावळे जिथे दिसतील तर तिथं म्हणू शकतो की इथे पुढे कुठेतरी कचऱ्याचा ढीग वगैरे असू शकतो. तर अशा प्रकारचे इंडिकेटर स्पेसिस ते आपल्याला ना काहीतरी सूचना देतात, काहीतरी सूचक करतात की पर्यावरणाविषयी. तर त्याच्यावर त्या झाल्या इंडिकेटर स्पेसिस. त्याच्यानंतर आहेत IAS. आता हे आपलं IAS ते नाहीये, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम, त्याला म्हणूया आपण इन्व्हेजिव्ह अलाइन स्पेसिस. इन्व्हेजिव्ह अलाइन स्पेसिस म्हणजे या काही विदेशी प्रजाती आहेत मित्रांनो, ज्या वेगवेगळ्या भागातून येतात आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या चांगल्या प्रकारे ग्रो करतात आणि तिथल्या जी पर्यावरणीय व्यवस्था आहे ना त्याला त्या धोका निर्माण करू शकतात. प्रत्येक वेळेस धोका निर्माण करतात असं नाही, पण ह्या मोस्ट ऑफ द टाइम या इन्व्हेजिव्ह असतात, बाहेरून आक्रमक केलेले असतात आणि त्यांना इथं कुठलाही त्यांचा लोकल कॉम्पिटिटर अवेलेबल नसतो. त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ ना खूप जास्त प्रमाणात होते. त्याचं चांगलं उदाहरण आहे बघा गांजर गवत. गांजर गवत जिलाच आपण काँग्रेस ग्रास सुद्धा म्हणतो. त्याचं एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल आहे गांजर गवत. आपल्याला आता बघू शकतो आपल्याला गांजर गवत सगळीकडेच बघायला भेटते. तर हे झालं इन्व्हेजिव्ह अलाइन स्पेसिसचं उदाहरण.
तर अशा प्रकारचे दुसरे काही स्पेसेस आहेत जे तुम्हाला पर्यावरणाचा अभ्यास करताना ना व्यवस्थितरित्या करून घ्यायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करून कोणत्या मूळाक्षराने चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित दर्शविला आहे असे नमूद करा. तर यांनी इथे गिब्बस फेज ऑफ मून विचारलेलं आहे. इंग्लिशमध्ये जर असलं असतं तर गिब्बस फेज. तर आता तुम्हाला इथे बघत असाल, इकडे उजेड आहे, इकडे उजेड आहे, म्हणजे आपण सूर्य इकडे धरू शकतो, सन, सूर्य. तर सूर्याचा प्रकाश या दिशेने पडतोय. तर इथला जो भाग आहे तो इकडे सूर्य वगैरे, तर जेव्हा सूर्य जेव्हा दिसतो त्या दिवसा आपल्याला चंद्र दिसतच नाही. तर आपण ही फेज तर इलिमिनेट करणार होतो. म्हणजे आपलं उत्तर तर ए बी एच मध्ये तर नसणारच आहे. ए बी एच जिथे जिथे असेल ते माझं उत्तर नसणार आहे. तर ए इथे आहे त्याच्यामुळे गेला, बी असल्यामुळे हा पोर्शन सुद्धा गेला माझा, आणि एफ, आता एफ आहे आणि डी आहे आणि सी आणि जी आहे. बघा आता सी आणि जी येथे 50% भाग प्रकाशित आहे, 50% भाग प्रकाशित. कारण ह्या दोन बक्षिस आहेत ना, सी आणि जी, या बॉर्डरवर आहेत. म्हणजे इकडून पडला तरी यांचा अर्धा भागच प्रकाशित होईल, अर्धा भाग हे राहील, बरोबर. तर इथे तर 100% प्रकाशित राहील. म्हणजे सूर्याचं एवढं तेज असते की आपल्याला सूर्य चंद्र दिसतच नाही बघा दिवसा, त्याच्यामुळे हे उत्तर नसेल. तर माझं उत्तर मग ही पूर्णपणे झाकलेली असेल. तर माझं उत्तर उरतं फक्त डी आणि एफ, बरोबर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, डी आणि एफ. हे जे सी जी आहेत ना, यांचा 50% भाग प्रकाशित. जर तुम्ही गुगलवर सर्च केलं गिब्बस फेजेस ऑफ मून, तर मला अशा वेगवेगळ्या डायग्राम्स बघायला भेटतील. तर तिथून सुद्धा आपण तुम्ही म्हणजे थोडंसं कलरफुल डायग्राम बघायचे असेल तर तुम्ही गुगल सर्च करून बघू शकता गिब्बस फेजेस ऑफ मून. तर काय ना, एक सिंपल लॉजिक लावलं, सी जी या तर 50% प्रकाशित होतात त्याच्यामुळे तो गेला. ए हा तर 100% प्रकाशित असतात त्याच्यामुळे तो गेला. ह्या जवळपास खूप जास्त प्रमाणात प्रकाशित असतात त्याच्यामुळे बी ए एच हे माझं उत्तर असणार. बी एच असल्यामुळे हे ऑप्शन गेलं. ई आणि एफ. आता ई आणि ए काही लॉजिकच नाही ना मित्रांनो, असे ऑप्शन त्यांनी तयार केलेत. तर कधी कधी असे प्रश्न वाटू शकतो ना बघायला अवघड, अरे मित्र हा अभ्यासालाच नाही, कुठून प्रश्न आला आणि मी कसं सॉल्व्ह करू. तर त्यावेळेस ना ऑप्शन घेऊन बघा, म्हणजे ट्राय करून बघा. ए 100% प्रकाशित आहे पण ए 100% अंधकारात आहे. आपल्याला विचारले 3/4 आपण घेऊन घ्या 75% किंवा 3/4 असं सरळ सरळ लिहून घ्यायचं. कदाचित आपल्याला असं वाचणार थोडीशी अवघड होऊ शकते ना, अडचण होऊ शकते ना. तर असं सरळ त्याला रूपांतरित करून घ्या आणि बघा हे 50-50% गेले, हे 100% गेले. तर ते ऑप्शन होतो माझ्याकडे डी आणि एफ एकच. तर मी इलिमिनेशन मेथड सुद्धा करू शकतो आणि थोडंफार सिम्पली लॉजिक सुद्धा लावू शकतो. पुढचा प्रश्न आहे बघा, डेफिनेशन चालू. हा आयोगाचा ठरलेला पॅटर्न आहे बघा मित्रांनो. ते अर्थव्यवस्थेतील एखादी डेफिनेशन दिली, ते कोण दिला असं विचारतील. 2024 मध्ये ना जवळपास तसे 3 ते 4 प्रश्न आलेत अर्थतज्ञांवर, त्यांनी प्रश्न विचारलेत. काही काही अर्थतज्ञ दिलेत आणि त्यांचं मत विचारलेलं आहे की हे मत कोणी दिले किंवा हे डेफिनेशन कोणाचे वगैरे आहे. तर सेम यांनी यावेळेस पर्यावरणाविषयी केलेलं आहे. पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहाच्या जीवन, वाढ, विकास व मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थितीची तिचे कारक किंवा त्यांचा प्रभाव आहे. तर ही पर्यावरणाची व्याख्या कोणी केलेली आहे असा प्रश्न आहे. त्याच्या अगोदर त्यांनी इकोसिस्टीमची व्याख्या दिली होती, पण ती दिली होती एजे टॅन्सले यांनी केलेली. आणि त्याच्या नंतर याचं उत्तर एजे टॅन्सले याचं उत्तर आहे विश्वकोश. तर त्यांनी याच्या अगोदर ना एजे टॅन्सले यांनी कोणता टर्म किंवा संज्ञा दिली होती हे विचारलेलं आहे. संज्ञावर प्रश्न विचारला होता. तर एक जे टॅन्सले जे आहेत ना, एसी टॅन्सले यांनी इकोसिस्टीम हे संज्ञा किंवा ही टर्म दिलेली होती, बरोबर. तर अर्नस्ट हॅकेल नावाचे एक सायंटिस्ट आहेत, यांनी इकॉलॉजी ही संज्ञा दिलेली आहे. त्यांनी हे दोन आहेत ना, यांच्यावर कमीत कमी 3 ते 4 वेळा प्रश्न विचारले मित्रांनो. इकोसिस्टीम ही संज्ञा कोणी दिलेली आहे, एजे टॅन्सले दिलेली आहे, एसी टॅन्सले आणि अर्नस्ट हॅकेल यांनी इकॉलॉजी ही संज्ञा दिलेली आहे. तर ही जी डेफिनेशन होती ना, ती सिंपल एक युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडिया आहे. तिथली डेफिनेशन जर तुम्ही गुगल गेले तर तुम्हाला हे डेफिनेशन भेटून जाईल. तर अशा प्रश्नांना कदाचित आता सॉल्व्ह करायला खरंच अवघड आहे मित्रांनो. जर तुम्हाला माहित असेल तर माहित असेल, म्हणून अशा प्रश्नांना कदाचित तुम्ही थोडंफार शुअर असाल तर सॉल्व्ह करा, कारण ते इलिमिनेशन कुठले ऑप्शन नाहीये. जर तुम्हाला माहित असेल तरच आहे, अदरवाईज असे प्रश्न सोडू नका, जेणेकरून तुम्हाला निगेटिव्ह पेनल्टी भेटणार आहे ना ती बसणार नाही. तर म्हणजे परीक्षा पीवायक्यू अनालिसिसचा हा एक फायदा आहे मित्रांनो, की कुठला प्रश्न सॉल्व्ह करायचा आणि कुठल्या प्रश्नाला सॉल्व्ह करायचा नाही, जेणेकरून आपल्याला निगेटिव्ह मार्क भेटणार नाहीत. निगेटिव्ह पेनल्टीमुळे आपला जो स्कोर येणार तो कमी होणार नाही. याच्यापासून आपण कसं वाचू शकतो हे सुद्धा आपल्याला पीवायक्यू अनालिसिस मधून कळते मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम
आणि खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. खालील कोणती कारणे या खनिजांच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहेत? तर आता खालचे 4 त्यांनी पर्याय वाक्य दिलेले आहेत आणि खाली आहेत आपले ऑप्शन्स. तर पहिला आहे पर्मो कार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्र पाणी होता. ठीक आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. ठीक आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात वनाच्छादन खालील क्षेत्र अत्यल्प आहे. तुम्हाला मित्र हा प्रश्न वाचताना एक गोष्ट लक्षात आली का? त्यांनी विचारलेलं आहे चुनखडक, जिप्सम, खनिज मीठ. म्हणजे त्यांनी ना याच्याविषयी भूगर्भावरचा हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे रॉक सिस्टीम, खडक प्रणालीवरचा हा प्रश्न आहे. आणि जे खालचे 3 ऑप्शन आहेत ना, बी, सी, डी, हे आहेत हवामान. हवामान या घटकावरचे. तर याच्यातलं एकच जो फॅक्टर आहे ज्याला आपण काय म्हणतो, एक टाइम स्केल असते बघा, जिओलॉजिकल टाइम स्केल. जिओलॉजिकल टाइम स्केल त्यांनी पुढे चालून जिओलॉजिकल टाइम स्केलवर 2022 का 2024 एक प्रश्न आलेला आहे. जिओलॉजिकल टाइम स्केलचा योग्य क्रम लावा असं विचारलेलं आहे. तर तुम्ही जर बघितला तर पर्मो कार्बोनिफेरस युग आहे हे जिओलॉजिकल टाइम स्केल मधलं आहे. आणि जे पृथ्वीचे जे अंतरंगात काही घडामोडी घडल्यात किंवा काही जशा प्रकारे पृथ्वी इव्हॉल्व्ह होत गेली याच्याविषयी माहिती देतं. तर खडक, जिप्सम, खनिज मिठासाठी पृथ्वीच्या अंतरंगात सापडतात मित्रांनो. बरोबर. म्हणजे आपल्याला पृथ्वीचं जे प्रावरण आहे, कवच आहे, क्रस्ट, त्याच्यामध्ये सापडतात. हे वरचे 3 तर पर्जन्य कमी आहे, हवामान उष्ण व कोरडे आहे. हे तर वनांवर किंवा तिथल्या लोकल एन्व्हायरमेंटवर काय परिणाम देऊन जातं हे त्याच्याविषयी. तर हे जे 3 ऑप्शन आहेत ना ते पर्यावरणाविषयी हे तर माझ्या उत्तरामध्ये यायला नाही पाहिजे. तर याचं उत्तर आहे फक्त, आणि तसा ऑप्शन असतो मित्रांनो खाली, फक्त आपल्याला वाचतानाच काळजीपूर्वक वाचायचं आहे. कारण खडक हे जमिनी किंवा जमिनीच्या अंतर्गत सापडते आणि हवामान पर्जन्याचा आणि खडकाचा तेवढं रिलेशन नाही. म्हणजे खनिज मिठाचे साठे वगैरे विवरित आहे हे पर्जन्यावर नाही ना. खनिज कुठे असते? जमिनीमध्ये असते. आणि हे 3 ऑप्शन आहेत हे पर्यावरण म्हणजे हवामानाविषयी बोलतात. तर हे तिन्ही ऑप्शन एलिमिनेट केलं तर माझं एकच उत्तर ते फक्त अ बरोबर. आणि हे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. म्हणजे प्रश्न दिसायला जरी कठीण वाटला ना, आपण सिंपल लॉजिक लावला ना प्रश्न वाचताना, तर आपण कशा प्रकारे त्यांना सॉल्व्ह करू शकतो हे बघ आपण इथे केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या मुद्द्यात लोह व बॉक्साईट यांचे प्रमाण अधिक आढळते? तर याचं सरळ उत्तर मित्रांनो लॅटराइट सॉइल, ज्यालाच आपण जांभे मृदा म्हणतो. आता इथे तांबडी मृदा दिलेला आहे मित्रांनो, पण तुम्हाला वाटतं ते लोह आहे तर तांबडी असेल, पण नाही. हे पुढे हा पण तो असायचा आपल्याला बॉक्साईट. तर बॉक्साईट आणि लोह या दोघांचं प्रमाण ना हे जांभ्या मृदेमध्ये असते. आणि याचा सोर्स आहे मित्रांनो, तुम्ही NCERT 11 जर वाचलं ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघायला भेटेल. NCERT इंडियन जिओग्राफी. आता हे जी रेगुर मृदा आहे तिलाच आपण ब्लॅक सॉइल म्हणतो, तिलाच आपण कापसाची काळी मृदा. कापसाची काळी मृदा सुद्धा म्हणतो, जे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सापडते. तर महाराष्ट्रात सगळ्याच नद्या सापडतात. ॲल्युवियल जी सॉइल जिला आपण गाळाची मृदा म्हणतो, ती नद्यांचा जो लगतचा प्रदेश आहे, मोठमोठ्या नद्या आहेत, गोदावरी, भीमा, कृष्णा, तर यांच्या आजूबाजूच्या प्रदेशात ॲल्युवियल सॉइल सापडते. रेड सॉइल सुद्धा सापडते मित्रांनो. पूर्व विदर्भामध्ये जर बघत असाल तर रेड सॉइल. लॅटराइट सॉइल हे जास्त पर्जन्य कुठे होते मित्रांनो? कोकण. कोकणामध्येच आपण म्हणू शकतो रत्नागिरी, तसेच सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्य होतं. जसं की मान्सून येतो आणि मान्सूनचा विस्फोट होता कोकण किनारपट्टीवर. तर जिथे जास्त पर्जन्य होतं तिथं काय होतं माहिती आहे मित्रांनो, जो सिलिका असतो या सॉइल मधला, सिलिका हा वाहून जातो आणि त्या सॉइल मध्ये फक्त ॲल्युमिनियम आणि बॉक्साईट हे उरतात. म्हणजे आयरन ज्याला फेरस आणि ॲल्युमिनियमचा जो ओर आहे बॉक्साईट ते मोठ्या प्रमाणात सापडतात. लॅटराइट मध्ये खूप जास्त पर्जन्य झाल्यामुळे सिलिकाचं वहन होऊन जाते आणि फक्त आयरन आणि बॉक्साईट आणि मॅग्नीज हे मागे राहतात त्या सॉइल मध्ये. तर आणि तुम्हाला जर तुमच्या जर NCERT वगैरे तुम्हाला इंग्लिश वगैरे किंवा हिंदी आवडत असेल तर तुम्ही सौदी सरांचं बुक आहे, तर या पुस्तकामधून सुद्धा मृदा हा घटक व्यवस्थितरित्या करून जाऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील 2 विधाने दिली आहेत. ए प्रतिपादित असून आर हे त्याचे कारण आहे. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा असं म्हणलेलं आहे. कापूस
हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. सिंपल आहे मित्रांनो. आपल्या इथे कापसाचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन होते आणि प्रत्येकाने कापूस बघितला असेल वजनाला हलका असतो आणि टिकतो सुद्धा. म्हणजे 4 महिने ठेवला तरी तो तसाच असतो, 8 महिने ठेवला तरी तसाच असतो आणि हलकाही असतो आणि शुद्ध कच्चा माल येतो. बरोबर, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं, सुती कापड उद्योगाचे स्थानिकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. सुती कापड उद्योगाचे स्थानिकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. बरोबर आहे मित्रांनो. कापूस या ठिकाणी होतो, म्हणजे महाराष्ट्रात कापूस होतो आणि सुती कापड जर आपण गुजरातमध्ये किंवा आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा, आता गुजरातमध्ये सुद्धा कापूस शिकतो तर गुजरात नको घ्यायला. जर आपण इथे आंध्र प्रदेशमध्ये केलं तर तो ट्रान्सपोर्टेशनचा विनाकारण फालतू खर्च वाढून जातो. तर त्याच्यामुळे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. आता आपल्याला एवढंच बघायचं आहे की ते त्याचं कारण आहे की नाही. आता दोन्ही स्टेटमेंट बरोबर असल्यामुळे हे गेलं माझं विधान आणि हे सुद्धा ऑप्शन गेला. ए व आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे त्याचे खरे स्पष्टीकरण आहे. आणि दुसरं स्टेटमेंट आहे ए व आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे याचे खरे स्पष्टीकरण नाही. तर अशा स्टेटमेंटला काय करायचं, पहिलं स्टेटमेंट वाचणं झालं ना, त्याच्यानंतर कारण हा शब्द लावायचा आणि त्याच्यानंतरचं स्टेटमेंट वाचायचं. कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे, कारण सुती कापड उद्योगाचे स्थानिकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. तेवढं आहे, दोघांचा सेन्स लागत नाही मित्रांनो, आहे ना. शुद्ध आहे ठीक आहे, हलका आहे ठीक आहे, पण नाही आणि सुती कापड उद्योगाचे स्थानिकरण कशामुळे होते, जिथं जास्त प्रमाणात त्याचं उत्पादन होते. जर पहिल्या याच्यात म्हणलं असतं ना की कापूस हा महाराष्ट्रात खूप जास्त प्रमाणात उत्पादित होतो, म्हणून त्याचे ज्या मिल्स आहेत त्या सुद्धा महाराष्ट्रात आहेत, तर उत्पादन जिथं होते तिथं त्याच होते. पहिल्या विषयात त्यांनी फक्त त्याचं स्वरूप सांगितलंय, उत्पादन कुठे होते हे म्हणलेलं नाही. आणि दुसऱ्या याच्यात उत्पादनाविषयी माहिती केलेली आहे, उत्पादक प्रदेशाविषयी बोललेलं आहे आणि पहिल्या विषय सांगितले की कापसाचं स्वरूप सांगितले, कुठे उत्पादन होतं हे सांगितलं. त्याच्यामुळे तेवढं कारण त्याचं संयुक्तिक नाही. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे त्याचं खरं स्पष्टीकरण नाही आहे मित्रांनो, हे की नाही. तर पुढचा प्रश्न बघूया. आणि अशा टाईपचे प्रश्न युपीएससी मध्ये खूप ट्रेंड वाढले मित्रांनो. जर तुम्ही युपीएससी 2023, 2024 आणि 2025 चा प्रश्न बघितला असेल ना, स्टेटमेंट वाले प्रश्न खूप वाढले आहेत त्यांच्याकडे. तुम्ही प्रिलिम्सला जाण्याच्या अगोदर मी म्हणतो 2024 चा आणि 2025 चा युपीएससी चा प्रिलिम्सचा पेपर नक्कीच बघून जा, जेणेकरून आपल्याला 2025 च्या राज्यसेवेसाठी फायदा होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताच्या प्राकृतिक नकाशात पठार खालीपैकी कोणत्या रंगाने दर्शवले जाते. तर हा सिंपल मॅपिंग वरचा प्रश्न आहे मित्रांनो. आता मॅपिंग मध्ये आपण फक्त लोकेशन ठिकाण वगैरेच करतो, पण यांनी यावेळेस कलर कोडवर प्रश्न विचारलेला आहे. तर याचं सरळ उत्तर आहे पठार हे पिवळ्या रंगाने दाखवले जातात. वनासाठी आपण हिरवा कलर वापरतो, वने, गळ्यात हिरवा वने वगैरे. त्याच्यानंतर तपकिरी रंग आपण डोंगर किंवा हिल साठी वापरतो. साधा हिरवा कलर तेच वनांमध्ये थोडंफार व्हेरिएशन, सदाहरित वने किंवा थोडेफार वन विरळ होत चालेल, तर अशा प्रकारे ही वनांसाठी येते. पिवळा कलर पठारासाठी जातो, तपकिरी कलर हा डोंगर किंवा हिल साठी दाखवला जातो. निळ्या रंगाने आपण नदी दाखवतो, ठीक आहे. निळा रंग नदी किंवा सागर, ज्याला आपण समुद्र वगैरे म्हणतो, तर हे निळ्या रंगाने दाखवलेले असतात मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धात उन्हाळा आयन दिन साजरा झालेला असतो. तर दक्षिण गोलार्धावरचा हा प्रश्न आहे मित्रांनो. तर तुम्ही सांगा मला, आता 2 आयन दिन असतात, एक उन्हाळा आयन दिन आणि दुसरा असतो हिवाळा आयन दिन. हिवाळा आयन दिन. आता हे जे आयन दिन आहेत ना, हे उत्तर गोलार्धाच्या संदर्भात आहेत मित्रांनो. आता उन्हाळी आयन दिन, उन्हाळा कधी येतो आपल्याकडे, आता दक्षिण गोलार्धात मध्ये आपल्याकडे उन्हाळा असतो एप्रिल, मे, जून, जुलै मध्ये. म्हणजे ही पृथ्वी हा नॉर्थ हेमिस्फिअर, हा साऊथ हेमिस्फिअर. तर ह्याच्या इथे समर सोलस्टिस इन सदर्न मध्ये विचारले. जेव्हा आपल्या इकडे उन्हाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात असतो हिवाळा, बरोबर. जेव्हा आपल्याकडे उन्हाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात असतो हिवाळा. तर याने विचारले दक्षिण गोलार्धात उन्हाळा, मग रिव्हर्स करून टाका. आपल्या इकडे हिवाळा कधी येतो, त्याच्या अपोजिट असतो तिथे उन्हाळा. जेव्हा आपल्या इकडे हिवाळा, ज्या उत्तर गोलार्धात हिवाळा, तेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा, बरोबर की नाही. आपल्याकडे हिवाळा कधी असतो मित्रांनो, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी. तर इथे 4 ऑप्शन मध्ये कोणते आहेत, इथे मार्च मध्ये नाही, सप्टेंबर मध्ये नाही, जून मध्ये नाही, उरलं कोणतं, डिसेंबर, बरोबर. तर इथे डिसेंबर आहे, कारण हिवाळा आपल्याकडे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 4 महिन्यामध्ये पडतो. पण याच्यासाठी ना एक डायग्राम आहे मित्रांनो, ती डायग्राम मी तुम्हाला इथे 2 मिनिटात दाखवून देतो, म्हणजे काढतो मी. हा आपला सूर्य आहे, याचे 4 स्टेजेस असतात मित्रांनो.
एक असते 22 डिसेंबर आणि त्याच्या अपोजिटला असते 21 जून. जून आणि डिसेंबरच्या मध्ये येतो 22 सप्टेंबर, 22 किंवा 21 सप्टेंबर आणि वर येते 21 मार्च. तर हे 3-3 महिन्याच्या अंतराने सूर्य म्हणजे पृथ्वी अशी फिरत असते, इकडून इकडे, नंतर इकडे दिशा दाखवते मी अशी अशी, नंतर ही अशी, आणि मग अशी. तर ह्या वेगवेगळ्या 4 ऋतू म्हणतो आपण. मराठीत आपले 6 ऋतू आहेत, पण अशा प्रकारचे वेगवेगळ्या भ्रमण करत असते सूर्याच्या भोवती. तर हा आहे हिवाळायन. आणि हे जे 21 मार्च आणि 22 सप्टेंबर आहेत ना, हे आहेत विश्व संपात दिन. विश्व संपात दिन. ऍक्च्युली या दिवशी काय होतं, पृथ्वीवर 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस असतो या 2 दिवशी, म्हणून याला संपात दिन म्हणजे इक्विनॉक्स म्हणतो इंग्लिश मध्ये. इक्विनॉक्स म्हणजे 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र, म्हणजे हे दोन्ही इक्वल असतात. 22 डिसेंबरला आपल्याकडे हिवाळा असतो, म्हणजे रात्र मोठी, दिवस होता. त्याच्या एकदम विरुद्ध परिस्थिती असते 21 जूनला. दिवस 12 तासापेक्षा मोठा असतो आणि रात्र ही फार छोटी झालेली असते. तर तुम्हाला आता इथून हे डायग्राम सुद्धा कळालेले आहे. 22 डिसेंबर 21 मार्च कशा प्रकारे फिरत जातो. हे 2 इक्विनॉक्स म्हणजे विश्व संपात दिन. 21 जूनला हिवाळायन दिन असतो, म्हणजे दक्षिण गोलार्धात उन्हाळायन दिन. 22 डिसेंबरला आपल्या उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. 21 जूनला उत्तर गोलार्धात उन्हाळा आयन दिन असतो, त्या दक्षिण गोलार्धात हिवाळा आयन दिन. जेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो तेव्हा उत्तरात हिवाळा असतो. तर 22 डिसेंबरला त्याने दक्षिण गोलार्ध विचारले, तर त्याचं उत्तर आहे 22 डिसेंबरला उन्हाळा आयन दिन असतो. तर तुमच्या लक्षात आले मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण काय आहे? व्हॉट इज द विंटर रेनफॉल रिसीव्ड बाय मेडिटेरियन इज अ रिझल्ट ऑफ. आता खालील पर्याय उत्तर वाचूया आपण. वायुभार पट्ट्याचे आंदोलन हा अर्धवट ऑप्शन आहे मित्रांनो. कारण हा पर्याय बोलतच नाही की वायुभार पट्ट्याचे आंदोलन कुठे होते. उत्तरेकडे होते, नॉर्थकडे होते, साऊथकडे होते, ईस्टकडे होते का वेस्टकडे होते. वायुभार पट्टे तर हे पृथ्वीवर असे असतात, म्हणजे यांचं नॉर्थ किंवा साऊथ असं आंदोलन होतंय. पण हा ऑप्शन बोलतच नाही नॉर्थ साऊथ होते का ईस्ट वेस्ट होते, त्याच्यामुळे हा ऑप्शन अर्धवट आहे. माझं हे उत्तर नसावं. ऑप्शन बी आहे, वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो. हे ते एक्सप्लेन केले आहे. कारण पुढचा स्टेटमेंट आहे, भूमध्य समुद्राकडून वायू भूभागाकडे वारे वाहतात. पण हे पण अर्धवट आहे का. आता भूमध्य समुद्र आहे, पण त्याच्या पूर्वेकडे वाहतात वारे का पश्चिमेकडे वाहतात, म्हणजे ईस्टला वाहतात किंवा वेस्टला वाहतात, हे एक्सप्लेन केलं नाही. म्हणजे हाही तेवढा एक्सप्लेनेटरी ऑप्शन नाहीये, जास्त प्रमाणात एक्सप्लेन नाही केलेला. सोबतच आल्प्स पर्वताच्या वात सन्मुख उतारावर प्रतिरोध पर्जन्य पडते. ठीक आहे मित्रांनो. पण यांनी आल्प्स पर्वताच्या वात ओरोग्राफिक रेन डेव्हलप ऑन द विंडवर्ड साइड म्हणले त्यांनी. म्हणजे आल्प्स पर्वत असा आहे, तर आल्प्स पर्वताच्या इथेच पाऊस पडतो म्हणतात मेडिटेरियनवर. पण आपण बघितलंय की हे जे आहेत ना वायुभार पट्टे, हे वेस्टर्लीच्या ज्याला आपण काय म्हणतो पश्चिमी वारे असतात ना, यांचा प्रभाव असतो. म्हणजे पश्चिमी वारे हे पश्चिमेकडून पूर्वेकडे वहन करतात, तर हे वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे चालेल, तर त्याच्यामुळे हे सुद्धा नाहीये मित्रांनो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 3 हे अर्धवट माहिती देणारे आहेत, आणि अर्धवट पर्याय हे कधीच बरोबर उत्तर असू शकत नाहीत. जो मोस्ट एक्सप्लेनेशन ऑप्शन असतो ना तेच असतो, कारण हे ते अगदी प्रॉपर रित्या त्यांना एक्सप्लेन करतात, त्याच्यामुळे ते. आणि आपल्याला दिलेल्या ऑप्शन पैकी ना मोर करेक्ट बघायचं आहे आणि मोर एक्सप्लेनेशन ऑप्शन कोणता आहे हे सुद्धा बघायचं आहे. तर याचं उत्तर आहे, वायुभार पट्ट्याच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो, त्याच्यामुळेच भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडतो. तर हे झाले या प्रश्न अनालिसिस. पुढचा आहे, पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात. कारण आता इथे सुद्धा तेच आहे, कारण दिलेलं आहे, आणि आपल्याला बघायचं कशामुळे पश्चिम महासागरामध्ये मोठ्या प्रमाणात सागरी गर्ता आढळतात. सागरी गर्ता आढळणं हे काही घटकांमुळे झालेली गोष्ट आहे, म्हणजे एक जिओमॉर्फॉलॉजीची एक प्रोसेस आहे. तर ती प्रोसेस कशामुळे होते ते आपण बघणार आहोत, बरोबर.
पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारपट्टी भागात अधोगमन झालेले आहे. आता अधोगमन हा प्रश्न जर नसेल ना तर इंग्लिशमध्ये वापरायचं सबडक्शन. सबडक्शन झोन काय असतो मी तुम्हाला सांगतो 2 मिनिटात. ही एक प्लेट आहे आणि ही दुसरी एक प्लेट आहे. ही अशी होते आणि ही अशी होते. आता ही जड प्लेट आहे, पण म्हणून हिला जड म्हणूया, आणि ही हलकी आहे. जर ही जी जड प्लेट आहे ना ती जशी पुढे 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 सरकत जाईल ना तर ती हळूहळू हळूहळू याच्या खाली जात राहील. हळूहळू याचा अशी खाली वन होईल आणि ही हळूहळू अशी वर चढत जाईल. तर ही वर चढते वर चढते. पण ज्या वेळेस दोन्ही समान असतात किंवा तुलनेनं जवळपास सारख्याच असतात, खूप फरक नसतो, त्यावेळेस काय होतं, दोन्ही अशा खाली जातात आणि इथे ना ट्रेंच तयार होते. ट्रेंच जिला आपण गर्ता म्हणतो. गर्ता होते म्हणजे ही एक प्लेट येते, ही एक प्लेट येते आणि असा एक खोल भाग तयार होतो जिला आपण गर्ता म्हणतो. तर जेव्हा अधोगमन होते ना, सबडक्शन झोन येतो, 2 प्लेट्स येतात, एकमेकांना आदळतात आणि दोन्ही खाली जातात. शिलारसामध्ये, ऍस्ट्रोनॉस्फिअर मध्ये जातात, मेंटल मध्ये जातात खाली, त्यावेळेस तिथे गर्त निर्माण होते. तर याचं उत्तर आपल्याला पहिल्या ऑप्शन मध्ये भेटले. आता खालचे 3 ऑप्शन आपण बघणार आहोत. कारण काय, दुसऱ्या स्टेटमध्ये पॅसिफिक महासागराच्या पश्चिम किनार भागाला समांतर पर्वतरांग पसरली. ठीक आहे, पर्वतरांग समांतर आहे, पण याचा परिणाम माझा गर्त तयार होण्यावर कशा प्रकारे होतो, म्हणजे रिलेशन तेवढं लागत नाही. मी म्हणलं ना कॉज आणि रिलेशन वाले इफेक्ट लावायचे इथे. जिथे जिथे कारण दिले ना सरळ सरळ तिथे कॉज आणि इफेक्ट लावायचं आणि मगच प्रश्न चेक करायचा. आता पर्याय क्रमांक 3 आहे, पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील भागात खंडांतर उतार तीव्र आहे. ठीक आहे, उतार तीव्र आहे, पण याचा परिणाम काय होतो, उतार तीव्र आहे, समुद्र असा येतो आणि अचानक खाली जातो, पण ते गर्त तयार नाही होत ना. नंतर तो असा अमाद सागरी मैदान असत त्यांना जाऊन भेटतो, तर ही फक्त एक इथला भाग झाला, तर याचे तेवढा काही म्हणजे हे काही कारण नाही. आणि पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात सागर गर्त्या मोठ्या प्रमाणात. चौथं स्टेटमेंट मध्ये तर काही सेन्सच नाही मित्र. प्रश्न विचारले, पश्चिम महासागराच्या क्षेत्रात प्रामुख्याने सगळ्या का आढळतात, आणि चौथं मध्ये फक्त आढळतात. का आढळतात याच्यावर काही भाषाच केलं नाही. त्याच्यामुळे हे ऑप्शन तर सगळ्यात म्हणजे एकदम टाइम वेस्ट करणारा ऑप्शन आहे परीक्षेमध्ये. तर याला सगळ्यात पहिले इन्व्हाइट करायचं आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे किंवा एक्सप्लेन करणारा ऑप्शन आहे, कारण तिथे एक जिओग्राफिक प्रोसेस होते, सबडक्शन होते, 2 प्लेट एकमेकांना येऊन टक्कर देतात आणि खाली जातात, त्याच्यामुळे तिथे सागरी गर्तेची निर्मिती होते. त्याचं व्यवस्थित अनालिसिस आहे. आता हा याच सिरीजचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर आपण हा प्रश्न सॉल्व्ह करून थांबूया आणि याच्यानंतरचे प्रश्न आहे पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊया. मान्सूनचे माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे, म्हणजे याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना रिट्रेटिंग मान्सून. मान्सून जातो, हा भारत आहे, मान्सून असा येतो येताना, नंतर इथे हिमालय आहे, इथे अरवली पर्वत आहे, तर हा मान्सून असा जातो, त्याच्यानंतर इथे ते बायफरकडे होतो, इकडे जातो आणि परत हा मान्सून असा परत येतो, त्याला आपण परतीचा पाऊस म्हणतो आपल्याकडे. तर असा असा तो इकडे येतो. तर याचे कारण विचारले आहेत, कोणती कोणती कारण आहेत आपण बघूया. परिस्थितीचा काय परिणाम होतो. एक आहे नैऋत्य मान्सूनवारे हिमालय पर्वत पोहोचल्यानंतर ते तिथून माघारी फिरतात. ठीक आहे. दुसरा आहे सूर्याचे भासमान भ्रमण. सूर्याचे भासमान भ्रमणाचा तेवढा जास्त परिणाम पडत नाही. हा, सूर्याचं पृथ्वीचं तापमान वाढण्यासाठी भासमान भ्रमण काम करते, पण मान्सूनवर तेवढा परिणाम पडत नाही, त्याच्यामुळे हे ऑप्शन आपण काढून टाकूया. भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुदार पट्ट्याचे होणारे विस्तार. ठीक आहे. आणि भारतीय उपखंडात निर्माण होणारी वायू भिन्नता. ठीक आहे. आता हे वायू भिन्नता कशामुळे निर्माण होते, तर या वायुभाराच्या पट्ट्याचे होणारे विस्तार, बरोबर आहे की नाही, याच्यामुळे होते. आता हे डायग्राम मी इथून काढून टाकतो. तुम्हाला सांगताना सांगितलं तुम्ही वारे असे जातात, इथे बायफरकेट होतात आणि इथून आदळून बाहेर येतात. पण आदळून काय येतात, कारण जो भारताचा जो भाग आहे भारत समजा हे वारे असे जातात, त्याच्यानंतर जो इथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता ना, सूर्याच्या हिटिंगमुळे इथे वारे असे वर गेले होते आणि हे वारे असे वर जातात, इथे खाली उतरतात मॅस्कर्न या क्षेत्रात दक्षिण आफ्रिकेजवळ, आणि हेच असे वारे इकडे येतात. म्हणजे हा जो वायुभाराचा पट्टा आहे ना तो इथे होता, तो हळूहळू सूर्याचं भासमान भ्रमण झाल्यामुळे हा पट्टा हळूहळू हळूहळू काय होतो, दक्षिणेकडे सरकतो.
हळूहळू तो दक्षिणेकडे सरतो. त्याच्यामुळे जो मान्सून इकडे चालला होता ना, तो आता हळूहळू हळूहळू माघारी यायला लागतो, तो रिट्रीट होतो, बॅक यायला लागतो. त्याच मार्गावर जसा गेला होता त्याच मार्गे तो मागे यायला जातो आणि जाताना कोरोमंडलची जो किनारपट्टी आहे, ज्याला आपण तामिळनाडू किनारपट्टी आहे, तिथे पर्जन्य देऊन जातो मित्रांनो. तर मी ही डायग्राम काढून टाकतोय. तर याचं बेस्ट एक्सप्लेन ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3. द एक्सपान्शन ऑफ हाय प्रेशर बेल्ट फ्रॉम नॉर्थ वेस्ट पार्ट ऑफ टू सदर्न ईस्ट. म्हणलं ना मी, नॉर्थ वेस्ट म्हणजे उत्तरेकडून ते हळूहळू दक्षिणेकडे शिफ्ट व्हायला सुरू होतात किंवा त्याचं एक्सपान्शन होते. तर याचं उत्तर आहे 3. भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार, म्हणजे तो हळूहळू उत्तरेकडून दक्षिणेकडे. जर मोठ्या लेवलला बघशाल ना, तर आता हा भारताचा वायव्य भाग जे आपण असं करूया, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, हे आग्नेय, हे नैऋत्य, हे वायव्य आणि हे ईशान्य. तर भारताला मी असं चौकोन काढतो मित्रांनो तात्पुरतं समजण्यासाठी. तर हा भारत आहे. तर जाताना वारे ही अशी जातात, त्याला आपण नैऋत्य मोसमी पर्जन्य म्हणतोय की नाही, हे वारे जातात, नंतर ती बायफार्केट होतात. पण जो बेल्ट आहे ना, इथला जो बेल्ट आहे तो हळूहळू या भागातून या भागाकडे शिफ्ट होतो. म्हणजे तो शिफ्ट असा होतो, म्हणजे इन जनरल तो नॉर्थ टू साऊथ शिफ्ट होतो, पण एकदम डिटेल मध्ये बघितलं तर तो वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे शिफ्ट व्हायला लागतो. म्हणजे मान्सूनचा पर्जन्य हे असा रिट्रीट होतो, तो बॅक यायला सुरू होतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार. तर हा या व्हिडिओच्या सेशनचा हा शेवटचा प्रश्न होता मित्रांनो. तर तुम्हाला जर काही डाऊट्स वगैरे असतील तर ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये विचारू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये विचारा. सोबतच या चॅनलला लाईक करा मित्रांनो, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला जर हे चॅनल आवडलं असेल आणि तुमच्या मित्राचं सुद्धा एमपीएससीचं प्रिपरेशन करत असेल, एमपीएससी राज्यसेवा कंबाईन गट ब च किंवा गट क च सुद्धा प्रिपरेशन करत असेल, तर तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून या चॅनलवर आलेला व्हिडिओ सगळ्यात पहिले तुम्हाला पाहायला भेटेल आणि तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला एक हा व्हिडिओ पाहून पोस्ट वगैरे देऊ शकता. तर तुम्ही या चॅनलला लाईक करा आणि तुमचे काही जर प्रश्न असतील अभ्यासाशी निगडीत या पेपरशी निगडीत इन जनरल प्रिपरेशनशी निगडीत, तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्स मध्ये विचारा. तर आपण इथे थांबूया मित्रांनो. थँक्यू.